मित्रांनो, मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा, कारण आज रात्रीपासून पुढील तब्बल 33 वर्षे भगवान शनिदेव स्वतः 6 भाग्यशाली राशींवर धन, वैभव आणि समृद्धीची मुक्त हस्ते उधळण करणार आहे. होय मित्रांनो, 12 राशींमधून या 6 राशींवर भगवान शनिदेव अत्यंत प्रसन्न झालेले असून त्यांच्या जीवनामध्ये आता केवळ आनंद, समाधान आणि सुखाचे सुवर्णयुग सुरू होणार आहे. भगवान शनिदेवांच्या कृपेने या 6 राशींच्या जीवनात येणारे सर्व दुःख, वेदना, अडचणी आणि कष्ट हळूहळू नाहीसे होणार असून त्यांचे संपूर्ण आयुष्यच एका नव्या दिशेने बदलून जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या 6 राशी आता खऱ्या अर्थाने नशीबवान आणि भाग्यवान ठरणार आहेत. तर मित्रांनो, कोणत्या आहेत त्या 6 भाग्यशाली राशी ज्यांच्यावर आज रात्रीपासून पुढील 33 वर्षे भगवान शनिदेव धनवर्षा करणार आहेत आणि ज्या राशींचे लोक आता पैशाने, यशाने आणि मानसन्मानाने मालामाल होणार आहे, हे सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि एकही भाग चुकवू नका, कारण हा व्हिडिओ या 6 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी भगवान शनिदेवांचे खरे भक्त असाल तर एस टीव्ही चॅनलच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असं 3 वेळेस मनापासून लिहा, ज्यामुळे भगवान शनिदेवांचा आशीर्वाद थेट तुमच्यावर प्राप्त होईल. आता मित्रांनो, आपण बोलूया त्या 6 भाग्यशाली आणि नशीबवान राशींबद्दल ज्यांच्यावर भगवान शनिदेव पुढील 33 वर्षे आपली विशेष कृपा आणि धनवर्षा करणार आहे आणि ज्या राशींचे लोक आता धनसंपन्न होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांची मान्यता आहे आणि त्या सर्वांमध्ये भगवान शनिदेवांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश असून चुकीची कृत्ये करणाऱ्यांना वेळेवर योग्य दंड देणारे देव म्हणून त्यांची ओळख आहे. भगवान शनिदेव हे सूर्यपुत्र असून कर्मफलदाता मानले जातात आणि मोक्ष प्रदान करणारे एकमेव देव म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे. जरी अनेक लोकांच्या मनात शनिदेवांच्या नावाने भीती किंवा घबराट असली तरी खरी गोष्ट ही आहे की भगवान शनिदेव नेहमीच सृष्टीत संतुलन राखतात आणि प्रत्येक प्राण्याला न्याय देतात. ज्या व्यक्तीवर भगवान शनिदेवांची कृपा होते त्याच्या जीवनात कोणतीही मोठी अडचण टिकून राहत नाही. मात्र जे लोक वाईट कर्म करतात, पाप करतात किंवा इतरांना त्रास देतात त्यांनाच शनिदेव दंड देतात. आता मित्रांनो, भगवान शनिदेवांची विशेष कृपा 12 राशींमधून निवडलेल्या त्या 6 राशींवर होणार असून या 6 राशींवर शनिदेव अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. भगवान शनिदेव या 6 राशींवर आपली अपार कृपा बरसवणार असून या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यात केवळ आनंद, समाधान आणि सुखाचीच अनुभूती येणार आहे. त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि कष्ट दूर होणार असून शनिदेवांच्या आशीर्वादाने त्यांना धन, लाभ, प्रगती, यश आणि मोठमोठ्या संधी प्राप्त होणार आहेत, ज्यामुळे या 6 राशींचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे. मित्रांनो, ज्या आनंदाने भरलेल्या आणि अत्यंत भाग्यशाली राशींविषयी आपण बोलत आहोत त्या सर्व राशींवर आता भगवान शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे. आणि या भाग्यशाली राशींमध्ये सर्वात पहिली रास आहे धनु रास. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी विशेष लक्ष द्यावे, कारण भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला अतिशय लवकर एखादी आनंदाची आणि शुभ बातमी मिळण्याची पूर्ण शक्यता निर्माण होत आहे. होय मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जे परिश्रम केले आहे, ज्या कष्टाने मेहनत केली आहे, त्याचे फळ आता तुम्हाला नक्कीच मिळणार असून या यशामुळे तुमच्या आनंदाला मर्यादा उरणार नाहीत. कारण तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली आणि थांबलेली सर्व कामे आता भगवान शनिदेवांच्या कृपेने वेळेवर पूर्ण होऊ लागतील.
तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा आणि जवळच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच तुमच्यावर भगवान शनिदेवांची असीम कृपा सतत कायम राहणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या आर्थिक अडचणी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता हळूहळू दूर होतील आणि तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक नवे मार्ग आणि संधी उपलब्ध होतील. धनात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. विविध प्रकारचे आर्थिक लाभ मिळतील. मोठमोठ्या यशाच्या संधी चालून येतील आणि जीवनात प्रगतीची नवी दारे उघडतील. कारण भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी धनु राशीवर कायम राहणार आहे. यासोबतच जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी पदोन्नतीसोबतच पगार वाढीचेही मजबूत योग तयार होत आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील जवळजवळ सर्व समस्या आता समाप्त होणार असून त्यांच्या आयुष्यात अपार आनंद, समाधान आणि सुख येणार आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच सकारात्मक दिशेने बदलून जाईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक तुम्हा सर्वांना महत्त्वाची सूचना आहे की व्हिडिओच्या शेवटी तुमच्या सर्वांसाठी एक खास संदेश सांगितला आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला अखेर शेवटपर्यंत बघायचा आहे. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे सिंह रास. आणि सिंह राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत उत्तम, लाभदायक आणि यशाने भरलेला असणार आहे. तुम्हाला केवळ मानसन्मान आणि प्रतिष्ठाच मिळणार नाही, तर समाजातही तुमची प्रशंसा होईल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. याशिवाय तुमच्या आयुष्यात असे नवे आणि महत्त्वाचे संधीचे दरवाजे उघडतील, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक आणि मोठे बदल घडून येतील. भगवान शनिदेवांची कृपा सिंह राशीवर कायम असल्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि त्याचवेळी व्यवसायात किंवा कामधंद्यात चांगली वाढ आणि प्रगती दिसून येईल. सिंह राशीच्या लोकांना आता चारही बाजूंनी लाभच लाभ मिळणार असून जे लोक नोकरीत आहेत त्यांना पदोन्नतीसोबतच वेतनवाढीचेही स्पष्ट आणि मजबूत योग निर्माण झालेले आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत आणि स्थिर होईल. भगवान शनिदेवांच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील, ज्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात समाधान व आनंद नांदेल. यासोबतच जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगून आहे त्यांना संतान सुख प्राप्त होण्याचेही शुभ योग तयार होत आहे. त्यामुळे घरात आनंद, उत्साह आणि सुखाचे वातावरण निर्माण होईल. म्हणून मित्रांनो, हे स्पष्टपणे सांगता येईल की भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अपार आनंद येणार असून आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे आणि पुढचा प्रवास यश, समृद्धी आणि सुखाने भरलेला असणार आहे. होय मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे तुळ रास. आणि तुळ राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर आता भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्ही अतिशय लवकर एखादा शुभ, आनंददायी आणि मनाला समाधान देणारा संदेश मिळण्यास पात्र ठरणार आहात. कारण तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ आता योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा खूपच मजबूत आणि स्थिर होणार असून जे काम अनेक दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून अडकून पडले होते, ती सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. मित्रमैत्रिणींशी संबंध अधिक दृढ होतील आणि समाजात तुमचा मानसन्मानही वाढेल. या काळात तुळ राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ, मोठा धनलाभ आणि महत्त्वाच्या यशाच्या संधी मिळणार असून कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमच्या मधुर बोलण्यामुळे आणि सकारात्मक स्वभावामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील आणि प्रत्येक कामात यश तुमच्याच बाजूने राहील. भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर कायम असल्यामुळे
धनासंबंधित सर्व अडचणी आता दूर होतील. जे कार्य अनेक वर्षांपासून रखडले होते ती कामे आता पूर्णत्वास जातील आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगती करत जीवनात पुढे जाताल. इतकंच नव्हे तर तुमच्या यशाचे झेंडे रोवले जातील आणि संपूर्ण जग तुमचे सामर्थ्य आणि कर्तृत्व पाहिल. म्हणून मित्रांनो, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आता येणारा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ, फलदायी आणि यशाने भरलेला असणार आहे. मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे मीन रास आणि मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शनिदेवांच्या कृपेने अतिशय लवकर एखादी सुखद, आनंदाची आणि मनाला समाधान देणारी बातमी मिळण्याचे योग तयार झाले आहेत. कारण तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळणार असून त्यामुळे तुमच्या आनंदाला खऱ्या अर्थाने सीमा उरणार नाही. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. शनिदेवांच्या आशीर्वादाने वेळेवर प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. कुटुंबियांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच भगवान शनिदेवांची असीम कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. या काळात मीन राशीच्या लोकांच्या धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील. धनप्राप्तीचे अनेक नवे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. धनवाढ होईल आणि विविध प्रकारचे लाभ तुम्हाला मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार असून पदोन्नतीसोबतच पगार वाढीचेही स्पष्ट योग तयार होत आहे. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील आणि जीवनात आनंदाचे आगमन होईल. भगवान शनिदेवांच्या कृपेने मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व समस्या संपुष्टात येतील. तुम्हाला तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळेल. त्यामुळे येणारा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुमची स्वप्न साकार होतील आणि तुमचे संपूर्ण जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी काय आहे लगेच कमेंट करून सांगा. मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे कन्या रास आणि कन्या राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम असून या काळात तुम्हाला केवळ मोठा धनलाभच होणार नाही तर व्यवसायातही प्रचंड वाढ आणि प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीसोबतच वेतनवाढीचे मजबूत योग तयार झालेले आहेत. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी कन्या राशीवर आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळेल. धनलाभाचे अनेक मार्ग खुले होतील. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान सुख प्राप्त होईल. घरात आनंदी आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. याशिवाय जे लोक नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना करत आहेत त्यांची ही योजना देखील नक्कीच यशस्वी होईल. कारण भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात अनेक प्रकारचे लाभ, यश आणि प्रगती मिळेल. ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे संपूर्ण जीवनच सकारात्मक आणि समृद्ध दिशेने बदलून जाणार आहे. होय मित्रांनो, या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या. कारण या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे मकर रास आणि मकर राशीच्या लोकांना सांगायचे झालं तर भगवान शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्यासाठी अतिशय शुभ, सकारात्मक आणि यशदायक काळ सुरू होणार आहे. कारण भगवान शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. या काळात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणावर वाढेल. समाजात तुमचे कौतुक आणि प्रशंसा केली जाईल. तसेच भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने यशाचे नवे आणि महत्वाचे दरवाजे तुमच्या समोर खुले होतील आणि या संधींचा योग्य उपयोग करून तुम्ही जीवनात मोठी प्रगती कराल. जे काम आतापर्यंत अडून पडले होते ती सर्व कामे आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील. तसेच तुम्ही जे नवे कार्य सुरू करू इच्छित आहात
त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश निश्चितपणे मिळेल, कारण भगवान शनिदेवांची कृपादृष्टी मकर राशीवर कायम आहे. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. धनलाभाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. घरात आनंदी आणि सुखद वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल आणि अचानक धनलाभाचेही जोरदार योग तयार होत आहेत. याशिवाय जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही योजना देखील नक्कीच यशस्वी ठरेल, कारण या काळात तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल. व्यवसायात लाभ होईल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि मित्रमंडळींचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. मित्रांनो, तुमच्या कुंडलीत अतिशय प्रभावी आणि शुभ योग तयार झालेले आहेत. त्यामुळे हा काळ मकर राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. म्हणून या सुवर्ण संधीचा पूर्ण लाभ नक्की घ्या. होय मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे धनु रास. आणि धनु राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला अतिशय लवकर एखादी आनंदाची आणि शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळणार असून त्यामुळे तुमच्या आनंदाला खरंच सीमा उरणार नाही. तुमची सर्व रखडलेली कामे आता शनिदेवांच्या आशीर्वादाने वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबियांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच भगवान शनिदेवांची असीम कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. या काळात धनु राशीच्या लोकांच्या धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील. धनप्राप्तीचे अनेक नवे मार्ग खुले होतील. धनात मोठी वाढ होईल आणि विविध प्रकारचे लाभ, यश आणि मोठ्या संधी तुम्हाला मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीसोबतच वेतनवाढीचेही मजबूत योग तयार होत आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येतील आणि त्यांच्या आयुष्यात अपार आनंद, समाधान आणि सुख येईल, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे. मित्रांनो, या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे मीन रास. आणि मीन राशीच्या लोकांना सांगायचे झालं तर भगवान शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्यासाठीही अतिशय उत्तम, यशदायक आणि लाभदायक काळ सुरू होणार आहे, कारण भगवान शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. या काळात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. समाजात तुमची प्रशंसा केली जाईल. तसेच भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने यशाचे नवे दरवाजे तुमच्या समोर खुले होतील आणि या संधींचा योग्य उपयोग करून तुम्ही जीवनात मोठी प्रगती कराल. तुमची सर्व रखडलेली कामे आता वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही जे नवे कार्य सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. धनलाभाचे नवे मार्ग खुले होतील. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला यश प्राप्त होईल. याशिवाय अचानक धनलाभाचे योग तयार होत आहे. तसेच जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ती योजना देखील नक्कीच यशस्वी ठरेल, कारण भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी मीन राशीवर कायम आहे. म्हणून मित्रांनो, आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. या शुभ काळाचा तुम्ही मनापासून आणि पूर्ण ताकदीने लाभ घ्या, कारण भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुमचे जीवन यश, समृद्धी आणि आनंदाने भरून जाणार आहे. मित्रांनो, या होत्या या राशी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया तो खास संदेश. या सर्व भाग्यशाली राशींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश असा आहे की भगवान शनिदेवांची कृपा जरी तुमच्यावर विशेष रूपाने सुरू झालेली असली तरी या काळात संयम, प्रामाणिकपणा आणि सद्भावना कायम ठेवणे तितकेच आवश्यक आहे, कारण शनिदेव कर्मावर विश्वास ठेवतात आणि जेवढी शुद्ध तुमची कृती असेल तेवढेच मोठे फळ तुम्हाला प्राप्त होते. या काळात मिळणाऱ्या संधींचा गर्व न करता त्यांचा योग्य उपयोग करा. गरिबांशी, गरजू लोकांशी सहानुभूती ठेवा. कोणालाही फसवू नका. खोटेपणा आणि अहंकारापासून दूर राहा
कारण शनिदेवांचा आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी योग्य आचारविचार आणि सत्कर्म फार महत्त्वाचे असतात. शक्य असल्यास शनिवारी गरिबांना अन्नदान करा, काळ्या तिळाचे किंवा उडीद डाळीचे दान करा, वडीलधाया व्यक्तींचा सन्मान ठेवा आणि आई वडिलांची सेवा करा, कारण अशा कर्मामुळे भगवान शनिदेव अधिक प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात. या काळात संयमाने निर्णय घ्या, रागावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही प्रकारच्या वादविवादात पडू नका आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण जर तुम्ही योग्य मार्गावर चालत राहिलात तर भगवान शनिदेवांची कृपा दीर्घकाळ तुमच्यावर कायम राहील आणि तुमचे जीवन सुख, समाधान, धन आणि यशाने परिपूर्ण होईल.